छत्रपती संभाजीनगर इतिहासाची गौरवगाथा सांगणारं शहर. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या शौर्याचं प्रतीक असलेलं ठिकाण. पण या शहरात देवळाई भागात एक घटना घडली जिनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. ही घटना आहे नात्यांच्या विश्वासघाताची, घरच्याच हातून होणाऱ्या अन्यायाची आणि कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या गुंतागुंतीच्या घटनेची. देवळाई परिसरात 30 वर्षीय विवाहित महिला सीमा, नाव बदललेलं आहे. पती एक खाजगी नोकरी करणारा आणि तिची एक अल्लड मुलगी आणि वरवर पाहता एक साधा सुखी संसार. सीमा शांत, थोडीशी घाबरट, पण कुटुंबासाठी झटणारी स्त्री. तिचा संसार शांत होता पण सुखी नव्हता. भांडणं होती, दैनंदिन तणाव होता, पण मोठा वाद कधीच उफाळलेला नव्हता. जुलै 2024, सीमाच्या मुलीचा वाढदिवस. घरात पाहुणे, पतीचे 2 भाचे मुंबईहून आलेले. एक भाचा 20 वर्षाचा, दुसरा अल्पवयीन. घरी छोटासा आनंदाचा माहोल होता. सगळेजण हसत होते, फोटो काढत होते, एकमेकांवर विश्वास ठेवून सगळेजण खुशीत वावरत होते. सगळं बाहेरून अगदी नीटनेटकेपणे दिसत होतं. पण कुणालाही कल्पना नव्हती याच रात्री तिचं सुखी आयुष्य कायमचं संपणार होतं. सीमाच्या तक्रारीनुसार त्या रात्री पतीने तिला जबरदस्ती मद्यप्राशन करायला लावलं. नशेमुळे तिचं भान हरपायला लागलं. आपण काय अनुभवत आहोत, काय घडतंय याचीही जाणीव तिला उरली नव्हती. त्या असहाय्य अवस्थेत पतीनं तिच्यावर जबरदस्ती केली. यानंतर दोन्ही भाचेही त्या खोलीत आले. तिच्या म्हणण्यानुसार यावेळी पतीनेच त्यांना साथ दिली आणि त्या सगळ्या प्रकारात स्वतः सहभागी राहिला. या भयंकर घटनेदरम्यान एक भाचा संपूर्ण प्रसंग मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता आणि पुढे याच व्हिडिओच्या आधारे सीमाला धमकावून गप्प बसवण्यात आलं, असं तिने आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. पोलिसांकडे गेलीस तर तुझा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करतो, अशी घाणेरडी धमकी देत सीमाला गप्प ठेवण्यात आलं. जुलै 2024 पासून मे 2025 पर्यंत महिने तिच्यावर वारंवार अन्याय घडत राहिला. तिच्या मातृहृदयाचा आक्रोश मनातच दाबून टाकण्यात आला. समोर फक्त लेकरांचं भविष्य उभं होतं, म्हणूनच वेदना सहन करत ती शांत राहिली. पण मे 2025 मध्ये शेवटी सहनशक्तीचा बांध तुटला. भीतीला पायाखाली तुडवत सीमा थेट नवी मुंबईच्या पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने दिलेली तक्रार फक्त एक जबानी नव्हती, ती होती एक हादरवून सोडणारी सत्यकथा, जिचे तपशील ऐकून पोलीसही क्षणभर स्तब्ध झाले. माझ्याच पतीनं आणि त्याच्या भाच्यांनी माझ्यावर वारंवार अत्याचार केले. माझा अश्लील व्हिडिओ काढून मला ब्लॅकमेल केला. ही माहिती पोलिसांसमोर येताच प्रकरणाची गंभीरता सगळ्यांच्याच लक्षात आली. तत्काळ तपासाची सूत्र देवळाई चिकलठाणा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पोलिसांनी सखोल चौकशी सुरू करत सर्वांचे जबाब नोंदवायला सुरुवात केली आणि तेव्हा समोर आला एक असा धक्का ज्यामुळे संपूर्ण प्रकरण अजूनच गुंतागुंतीचं आणि भयंकर ठरलं. पण या प्रकरणात होती एक वेगळीच दुसरी बाजू. याच प्रकरणात एक भाचा जो अल्पवयीन होता, सप्टेंबर 2024 मध्येच थेट चिकलठाणा पोलीस ठाण्यात पोहोचला होता. त्याची तक्रार थरकाप उडवणारी होती. माझ्या मामीने माझ्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या जबाबावरूनच सीमा विरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरण थेट पोक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आलं. एका बाजूला पत्नीने दाखल केलेली अत्याचाराची तक्रार, तर दुसऱ्या बाजूला अल्पवयीन मुलाची गंभीर जबानी. सत्य नेमकं कुणाकडे होतं हा प्रश्न आता संपूर्ण तपासाचा केंद्रबिंदू बनला होता. एकीकडे ती महिला सांगते माझ्यावर सामूहिक अत्याचार झाला, तर दुसरीकडे अल्पवयीन भाचा म्हणतो माझ्यावरच अन्याय झाला. सत्य नेमकं कुठे आहे? खरं बळी कोण? आरोपी कोण? या सगळ्या प्रश्नांनी
प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनवलं आहे. आता चिकलठाणा पोलीस दोन्ही बाजूचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि डिजिटल पुरावे तपासून सत्य उघड करण्यासाठी चिकलठाणा पोलीस सगळे शक्य ते पुरावे तपासत आहेत. मोबाईलमधील व्हिडिओ क्लिप्स, कॉल रेकॉर्डिंग, CCTV फुटेज, वैद्यकीय अहवाल, मानसशास्त्रीय तपास आणि बाल कल्याण समितीचे अहवाल, या प्रत्येक पुराव्याच्या आधारे खरं नेमकं कुणाचं आहे ते शोधण्याचा कसून प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात लागू करण्यात आलेले कायदे: बलात्काराचा गंभीर गुन्हा, धमकी आणि ब्लॅकमेल, डिजिटल पुराव्यांसाठी अल्पवयीन पीडितांसाठी विशेष संरक्षण. दोन्ही बाजूंवर गंभीर आरोप असल्यामुळे दोन्हीकडून स्वतंत्र तपास सुरू आहे. देवळाई परिसरात लोक उघडपणे काहीच बोलत नाहीत, पण हवेत एक भीती आणि अस्वस्थता तरंगत आहे. घरच्यांचाच असा विश्वासघात, खरं कोण सांगतंय? या सगळ्या गोंधळात एक निरपराध जीव सगळ्यात जास्त भरडला जातोय. सीमाची निष्पाप लहान मुलगी, जिचं आयुष्य या भयानक संघर्षात न बोलता उद्ध्वस्त होत चाललंय. आईवर गंभीर आरोप, वडील तुरुंगात आणि त्या लहान मुलीचं आयुष्य अजूनही कोरच, अनिश्चित. ही फक्त एक गुन्ह्याची केस नाही, ही आहे घरच्या चार भिंतीत दडून बसलेल्या घरेलू हिंसाचाराची भयानक कहाणी. धमकी आणि ब्लॅकमेलिंग विदारक वास्तव, बेकायदेशीर व्हिडिओच्या काळ्या संस्कृतीचा धक्कादायक चेहरा आणि पोस्को कायद्याअंतर्गत चालणाऱ्या संवेदनशील प्रक्रियेचं कठोर सत्य. या साऱ्या संघर्षात आरोप प्रत्यारोप सुरू असताना एकच प्रश्न आजही हवेत घोंगावत आहे: खरं नेमकं कोणाचं आहे? आणि तो सापडेपर्यंत एक निष्पाप बालजीव आपलं बालपण हरवत चाललाय. या देशात घर खरं सुरक्षित आहे का? ज्या नात्यांवर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो, त्या नात्यांवर अजून भरोसा ठेवायचा का? कायद्यांपुढे खरं अखेर समोर येतच, पण तो क्षण येईपर्यंत किती निष्पाप आयुष्य मोडत जातात, किती बालपणं उद्ध्वस्त होतात, किती मातांचं जगणं तुटतं. त्या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? सत्य कुणाकडे झुकते असं तुम्हाला वाटतं? समाज म्हणून आपण अशा विकृत घटनांवर अजून किती काळ गप्प राहणार? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा, कारण गप्प बसणं हाही गुन्हाच असतो. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.